स्त्री असो किंवा पुरुष असो, सगळ्यांमध्ये एक समस्या मात्र कॉमन आहे आणि ते म्हणजे हेअर फॉल, केस गळणे. तुम्ही देखील यातून जात असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. केस गळण्याची एकंदर कारणं ही आपल्याला माहितीच आहेत. लाईफस्टाईल चेंजेस आहेत, वाढणारा स्ट्रेस आहे, वापरण्यात येणारी वेगवेगळी केमिकल्स आहेत किंवा आहारामध्ये असणारे पोषक घटकांची कमतरता आहे. पण या व्यतिरिक्त सगळ्यात जास्त आढळणारं कारण आहे ते म्हणजे DHT. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण पुरुषांमध्ये 80 ते 90% पुरुषांमध्ये केस गळण्याचं कारण हे DHT असतं. तर स्त्रियांमध्ये देखील जवळजवळ 30 ते 50% स्त्रियांमध्ये केस गळण्याचं कारण हे DHT असतं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत DHT म्हणजे नक्की काय आहे, DHT मुळे हेअर फॉल कसा होतो, नॅचरल DHT ब्लॉकर्स कसे काम करतात, नॅचरल DHT ब्लॉकर्स कोणते आहेत आणि बरोबरीनेच जर तुम्हाला हेअर फॉल आहे तर तुम्ही अजून कोणत्या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आणि मी सांगणार आहे 2 नॅचरल DHT ब्लॉकर्स जे खाण्याबरोबर केसांना लावण्याने देखील खूप जास्त फायदा होतो. ते कोणते आहेत ते जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी डॉक्टर स्वप्ना तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनल हेल्दी लिव्हिंग विथ डॉक्टर स्वप्नामध्ये. DHT म्हणजे काय तर डायहायड्रोटेस्टेस्टेरॉन. टेस्टेस्टेरॉन हे आपल्या शरीरामध्ये आढळणारं हार्मोन आहे. म्हणजेच हा व्हिडिओ पुरुषांसाठी आहे का तर असं अजिबात नाही आहे. टेस्टेस्टेरॉन हे पुरुष आणि महिला दोघांच्याही शरीरामध्ये आढळतं. महिलांमध्ये ते इस्ट्रोजन जे महिलांसाठी आवश्यक हार्मोन आहे ते तयार करण्यासाठी टेस्टेस्टेरॉनची गरज लागते आणि हे टेस्टेस्टेरॉन शरीरामध्ये जाऊन DHT मध्ये रूपांतरित होतं. म्हणजेच त्याचा जो फॉर्म आहे जो शरीरामध्ये काम करण्यासाठी वापरला जातो. आता टेस्टेस्टेरॉन हे DHT आपल्या शरीरासाठी गरजेचं आहे. तर त्यामुळे हेअर फॉल कसा काय तर काही वेळेला ह्या शरीरामध्ये DHTचं प्रमाण हे जास्त प्रमाणामध्ये वाढायला लागतं किंवा आपले जी हेअर फॉलिकल्स आहेत, केसांची मुळं आहेत, हे DHTला अधिक जास्त सेन्सिटिव्ह होतात, संवेदनशील होतात. त्यामुळे काय होतं तर केसांची मुळं आहेत, हेअर फॉलिकल्स आहेत ते खूप कमकुवत व्हायला लागतात. सगळ्यात पहिल्यांदा तुमची ग्रोथ सायकल आहे ती शॉर्ट होते. म्हणजेच केसांच्या वाढीचं प्रमाण आहे ते सगळ्यात पहिल्यांदा कमी दिसायला लागतं. त्यानंतर केसांची मुळं ही कमकुवत होत राहिल्यामुळे केस हे पातळ दिसायला लागतात आणि हळूहळू ते गळायला चालू होतं. केसांची मुळं इतकी जास्त कमकुवत होतात की त्या ठिकाणी नवीन केस येणं हे बंद होतं आणि परिणाम स्वरूप तुम्हाला हेअर फॉल हा दिसायला लागतो. पुरुषांमध्ये त्यांची जी हेअर लाईन आहे म्हणजे जे पुढचे केस आहेत ते हळूहळू मागे चाललेत असं दिसायला लागतं. तर स्त्रियांमध्ये हेअर पार्टिंग म्हणजे केसांचा जो भाग आहे तो मोठा दिसायला लागलाय, केस पातळ दिसायला लागलेत असं दिसायला लागलं. आता जर टेस्टेस्टेरॉन गरजेचं आहे तर हे DHT वाढण्याचं किंवा त्यांची सेन्सिटिव्हिटी वाढण्याचं कारण काय आहे तर बहुतांश वेळा हे कारण आहे ते जेनेटिक म्हणजे अनुवांशिक असतं. बरोबरीनेच आपली जी लाईफस्टाईल आहे, स्ट्रेस आहे, आहारामध्ये पोषक घटक किती प्रमाणात आहेत याचा परिणाम देखील त्याच्यावर हा होत असतो. DHT मुळे हेअर फॉल होतोय तर त्याला काही सोल्युशन आहे का, काही औषध आहेत का तर अर्थातच काही मेडिसिन्स आहेत की त्याच्यासाठी दिले जातात. बरोबरीनेच काही नॅचरल DHT ब्लॉकर्स आहेत की जे नियमितपणे खाल्ल्यामुळे देखील तुम्हाला फायदा हा दिसून येतो. अर्थातच तूप खाल्ल्यावर रूप दिसत नाही त्याप्रमाणेच तुम्ही 3 ते 4 महिने नियमितपणे तुम्ही तुमच्या खाण्यामध्ये हे पदार्थ ठेवाल त्यावेळेलाच तुम्हाला त्याचा फायदा हा चांगल्या प्रकारे दिसून येतो. आता हे नॅचरल DHT ब्लॉकर कशा पद्धतीने काम करतात तर हे नॅचरल DHT ब्लॉकर सगळ्यात पहिल्यांदा हार्मोन बॅलन्स करतात. तुमच्या शरीरातले हार्मोन्स आहेत ते बॅलन्स करण्यासाठी मदत करतात. शरीरामध्ये जास्ती जर DHT तयार होते ते कमी करण्यासाठी मदत करतात. बरोबरीने जी हेअर सेन्सिटिव्हिटी वाढली आहे, DHT साठीची जी हेअर सेन्सिटिव्हिटी वाढलेली आहे ती कमी करण्यासाठी मदत करतात. तसंच याच्यामध्ये केसांसाठी गरजेचे असणारे व्हिटॅमिन्स आहेत, मिनरल्स आहेत, अँटीऑक्सिडंट्स आहेत. परिणाम स्वरूप तुमचे केस वाढण्यासाठी देखील तुम्हाला मदत होते. सगळ्यात पहिल्यांदा आहे ते म्हणजे पंपकिन सीड्स म्हणजेच भोपळ्याच्या बिया. भोपळ्याच्या बियांमध्ये फायटोस्टेरॉल चांगल्या प्रमाणे असतात. हेच फायटोस्टेरॉल आहे ते DHT ब्लॉकर म्हणून काम करतात. शरीरामध्ये अतिरिक्त DHT तयार होण्यापासून, एक्स्ट्रा DHT तयार होण्यापासून ते रोखतात. बरोबरीनेच पंपकिन सीड्समध्ये झिंक हे चांगल्या मात्रेमध्ये असतं. झिंक हे केसांच्या वाढीसाठी खूप जास्त महत्वाचं आहे. म्हणूनच नियमितपणे 1 ते 2 चमचे भाजलेल्या भोपळ्याच्या बिया तुम्ही जेव्हा खाता तेव्हा तुम्हाला त्याचा फायदा हा नक्की दिसून येतो. दुसरं महत्वाचं आहे ते म्हणजे फ्लॅक्स सीड्स म्हणजेच अळशीच्या बिया.
अळशीच्या बियांमध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिड खूप चांगल्या मात्रेमध्ये असतं, बरोबरीनेच त्याच्यामध्ये लिग्नान आहे आणि हे दोन्हीही हार्मोन बॅलन्ससाठी काम करतात. तुमचे जे हार्मोन्स आहेत ते व्यवस्थित बॅलन्स राहण्यासाठी मदत करतात. म्हणजे शरीरामध्ये टेस्टोस्टेरोन आणि DHT यांचा बॅलन्स राखण्यासाठी ते मदत करतात. बरोबरीनेच त्याच्यामध्ये अँटी इन्फ्लेमेटरी प्रॉपर्टीज आहेत. केसांसाठी तुमच्या ते खूप चांगलं आहे, त्यामुळे केसांची चमक देखील चांगली होते आणि केस वाढण्यासाठी मदत होते. तुम्हाला केसांच्या जर काही इतर समस्या असतील तर ते कमी करण्यासाठी देखील मदत होते. 1 ते 2 चमचा अळशीच्या बिया आहेत ते भाजून ते पावडर स्वरूपामध्ये तुम्हाला रोजच्या आहारामध्ये तुम्हाला ह्या ठेवायच्या आहेत. ग्रीन टी ही चरबी कमी करण्यासाठी, वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते, हे सगळ्यांनाच माहिती आहे. पण बरोबरीनेच ग्रीन टी मध्ये EGCG नावाचं एक पॉवरफुल अँटीऑक्सिडंट्स आहे, ते DHT कंट्रोल करण्यासाठी मदत करतं. म्हणजेच DHT शरीरामध्ये जास्त प्रमाणामध्ये तयार होऊ नये यासाठी ते मदत करतं. ग्रीन टी मध्ये इतरही अँटी इन्फ्लेमेटरी प्रॉपर्टीज आहेत, इतर अँटीऑक्सिडंट्स आहेत, ते बरोबरीनेच तुमच्या केसांच्या वाढीसाठी फायद्याचे ठरतात. तुमचे केस ग्रोथ चांगली व्हावी म्हणून देखील फायद्याचे ठरतात. म्हणूनच रोजचा ग्रीन टी पिण्याने तुम्हाला हा फायदा मिळू शकतो. आवळा हे केसांसाठी किती चांगलं आहे हे अगदी आपल्याला पूर्वीपासून माहिती आहे. आयुर्वेदानुसार आवळा हे एक रसायन द्रव्य आहे. रसायन म्हणजेच काय, तर तुमच्या धातूंना चांगलं करतं. आपले जर धातू चांगले झाले तर अर्थातच धातूंपासून तयार होणारे जे केस आहेत, नख आहेत, ते देखील चांगले होणार आहेत. आवळा हे DHT कंट्रोल करण्यासाठी काही प्रमाणामध्ये मदत करतं. पण त्याच्यामध्ये असणारं व्हिटॅमिन C आहे, अँटीऑक्सिडंट्स आहेत आणि त्याच्यामुळे तो तुमचं केस वाढण्यासाठी, तुमची हेअर ग्रोथ सायकल आहे ती वाढवण्यासाठी तुम्हाला खूप मदत करतं. म्हणूनच 1 ते 2 आवळे किंवा आवळ्याचा रस हे नियमितपणे जर तुम्ही घ्याल तर त्याचा फायदा तुम्हाला हा नक्की दिसेल. आता असे 2 पदार्थ आहेत जे तुमच्या नेहमीच्या अगदी तुमच्या जेवणामध्ये देखील आपण वापरतो, अगदी तुम्ही रोज वापरता, पण हे तुमच्यासाठी खाण्याने आणि लावण्याने दोन्हीही दृष्टीने तुम्हाला फायदा होतो. सगळ्यात पहिल्यांदी आहे ते म्हणजे कांदा. ह्याच्यामध्ये क्युरसेटिन नावाचं एक पॉवरफुल अँटीऑक्सिडंट्स आहे आणि रिसर्चनुसार हे DHT कंट्रोल करण्यासाठी खूप मदत करतं आणि म्हणूनच कांदा हा आपण रोजच्या जेवणामध्ये वापरतोच, बरोबरीने तुम्ही सॅलडमध्ये देखील वापरू शकता. काही रिसर्चनुसार कांदा खाण्यापेक्षा कांदाचा रस लावण्याने किंवा कांद्याचं तेल लावण्याने तुमचे DHT कंट्रोल करण्यासाठी किंवा DHTची जी हेअर सेन्सिटिव्हिटी वाढलेली असते ती कंट्रोल करण्यासाठी खूप फायदा होतो. म्हणूनच तुम्ही कांद्याचा रस लावू शकता किंवा कांद्याचं तेल देखील मिळतं, ते देखील तुम्ही वापरू शकता. दुसरं आहे ते म्हणजे खोबरेल तेल. खोबरेल म्हणजेच कोकोनट ऑइल हे केसांसाठी किती चांगलं आहे हे आपल्याला माहिती आहेच. कोकोनट ऑइलमध्ये लॉरिक ॲसिड आहे. हे लॉरिक ॲसिड DHT कंट्रोल करण्यासाठी मदत करतं. हे तुम्ही अगदी खाऊ देखील शकता. 1 ते 2 चमचे कोकोनट ऑइल तुम्ही खाल्ल्याने देखील फायदा होतो. बरोबरीनेच जेव्हा तुम्ही ते लावता तेव्हा त्याची केसांसाठीची जी हेअर सेन्सिटिव्हिटी असते ती कमी होते. बरोबरीनेच केसांमध्ये मॉइश्चर राहतं, तुमच्या केसांना एक शाईन मिळते आणि केस वाढण्यासाठी तुम्हाला मदत होते. त्यामुळेच तुम्ही कोकोनट ऑइलचा वापर नियमित करण्याने खूप फायदा होतो. DHT हे केस गळण्याचं एक जरी महत्त्वाचं कारण असलं किंवा जास्त आढळणारं कारण जरी असलं तरी बरोबरीने इतर कारणं आहेत ते बघणं देखील गरजेचं आहे. उदाहरणार्थ, तुम्हाला थायरॉइड आहे का, तुम्हाला PCODचा आजार आहे का, किंवा तुम्हाला केसांशी संबंधित एखादा आजार आहे का, तुमच्या जेवणामध्ये तुम्ही योग्य प्रमाणामध्ये प्रथिनं किंवा प्रोटीन्स घेत आहात का, तुमचं हिमोग्लोबिन किंवा आयर्न कमी झालं आहे का, व्हिटॅमिन D किंवा B12 कमी झालं आहे का, ते बघणं देखील गरजेचं आहे. हे सांगितलेले जे पदार्थ आहे ते तुम्हाला व्हिटॅमिन, अँटीऑक्सिडंट्स देणार आहेतच, बरोबर तुमचं DHT कंट्रोल करण्यासाठी देखील मदत करणार आहेत. पण बरोबरी तुम्ही या बाकीच्या गोष्टींकडे लक्ष द्याल तर तुमचं केस गळण्याचं प्रमाण हे बऱ्याच अंशी हे कमी होऊ शकतं. तुम्हाला DHT बद्दल या अगोदर माहिती होती का, किंवा हे नॅचरल DHT ब्लॉकर्स बद्दल तुम्हाला माहिती होती का, मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल किंवा गरजेचा वाटला असेल तर तुमच्या नातेवाईकांना, मित्रमैत्रिणींना नक्की पाठवा. असेच अनेक माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि तोपर्यंत हेल्दी रहा आणि हॅप्पी रहा. नमस्कार.